रस्सम वड्याची रेसिपी ट्राय केली ना, त्यानंतर तुम्ही प्रत्येक वीकेंडला तुम्ही ही रेसिपी बनवाल। ही एवढी छान बनते, एकदम स्वादिष्ट खुशबूदार रस्सम सोबत खूप सॉफ्ट आणि मऊ वडे। ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन एक वेळा ट्राय करा, तुमच्या घरामध्ये सर्वांना नक्कीच आवडेल। सगळ्यात अगोदर आपण रस्समसाठी एक पेस्ट बनवून घेऊयात। त्यासाठी कांदा घेतलेला आहे मी एक कापून। तुम्ही कांदा खात नसाल तर कांदा लसूण स्किप पण करू शकता। ह्याच्याशिवाय पण रस्सम खूप छान बनेल। अर्धा लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, अद्रक, 10-12 काळी मिरी, अर्धा कढीपत्ता, 1 चमचा जिरे, 2-3 चमचे पाणी घालून ह्याला आपण छानपैकी बारीक पेस्ट करून वाटून घ्यायची आहे। ही पहा, एकदम मस्त पेस्ट तयार झालेली आहे। ह्या पेस्टमुळे रस्सम एकदम छान बनेल। ह्यानंतर आपण एका भांड्यामध्ये 4 मध्यम आकाराचे टमाटे खिसून घेतलेले आहेत। त्यामध्ये 2 चमचे चिंच अगोदरच गरम पाण्यामध्ये भिजवून त्याचा कोळ चाळणीने गाळून घेतलेला आहे, तो ह्या खिसलेल्या टोमॅटोमध्ये मिक्स करून घेऊ। आंबट गोड चवीसाठी गुळाचा खडा टाकणार आहे मी। तुम्हाला जर आवडत नसेल तर गोड चव तर तुम्ही स्किप करू शकता, पण आंबट गोड चवीचं रस्सम एकदम बेस्ट लागतं। हे सर्व मिक्स करून घेऊयात। आपण यालासाठी 10 मिनिटाला बाजूला ठेवूयात। दुसरीकडे एका गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 4 चमचे तेल टाकू। तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी आणि हिंगाची फोडणी टाकायची आहे आपल्याला। इथं मोहरी तडतडलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर कांद्याची पेस्ट सगळी टाकून घेऊन गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि आपल्याला ही पेस्ट छान प्रकारे भाजून घ्यायची आहे, कारण पेस्टमध्ये वापरलेला कांदा लसूण हा कच्चा आहे। ह्याला एकसारखे चमच्याने हलवत भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता ही पेस्ट ड्राय झालेली आहे। 2 मिनिटापर्यंत ह्याला छानपैकी भाजून घेऊयात। आता हे तयार झालेलं आहे। ह्यामध्ये टोमॅटो चिंच गुळाचे मिश्रण टाकून घेऊ। गॅस मोठा करूयात आणि सगळे मिश्रण चमच्याने मिक्स करून घेऊयात। याला 2 ते 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे, म्हणजे रस्समला चव छान येईल। 2 ते 5 मिनिट झालेले आहेत। इथं पहा, मिश्रणाला छान उकळी आलेली आहे, म्हणजे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे। ह्यामध्ये आता आपण सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, रस्सम मसाला। हे रस्सम स्पायसी असतं, त्यामुळे आपण इथं 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे। माझं लाल तिखट दिसायला लाल आणि चवीला तिखट आहे। 2 चमचे धने जिरे पावडर टाकून घेऊयात। त्यानंतर 2 चमचे बिसीबेळी अन्नाचा जो मसाला मी केलेला आहे ह्याच आहे, तर तो व्हिडिओ मी यूट्यूबवर माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो पहा। जर तुम्हाला बिसीबेळी अन्नाचा मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही त्याऐवजी सांबर मसाला पण वापरू शकता। परत एकदा छान मिक्स करून घेऊयात हे सर्व मसाले आणि ह्याला 5 ते 10 मिनिटासाठी झाकून शिजवायला ठेवायचं आहे। मसाले मस्त टोमॅटो, कांदा, लसूण, चिंच मिक्स होतील। आता ह्या स्टेजला शिजवलेल्या तुरीच्या डाळ मुठ्ठी 1 वाटी घ्यायची आहे। डाळ अगोदरच कुकरमध्ये हिंग आणि हळद घालून शिजवलेली आहे। रस्सम खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे असते। तुरीच्या डाळीपासून पण बनवतात, बिना तुरीच्या डाळीचं पण रस्सम बनवतात, पण त्यामध्ये फक्त टोमॅटोच घातलेले असतात। तूर डाळीपासून बनवलेले रस्सम चवीला खूप सुंदर लागतं, त्यामुळं मी इथं तूर डाळीचं रस्सम तयार करत आहे। लागेल तसं पाणी घट्ट पातळ याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करू शकता, पण रस्सम पातळच असतं, त्यामुळे तुम्हाला जेवढं पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं पाणी टाकून घ्या। आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। छान चवीचे सुगंधित रस्सम बनवण्यासाठी ह्याला उकळी आणणं खूप गरजेचं आहे। गॅस बारीक करून ठेवूयात आणि 15 मिनिटासाठी याला उकळू द्या। तोपर्यंत रस्सम उकळत आहे तोपर्यंत आपण वडे बनवण्यासाठी घेऊयात। वडे बनवण्यासाठी मी इथं 3 वाट्या उडीद डाळ धुवून स्वच्छ 4 तास भिजत घातलेली होती। 4 तासाने पाणी काढून घ्यायचं आहे। पाणी डाळीमध्ये अजिबात ठेवायचं नाही। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊ। डाळीमध्ये मी 2 वाटे चुरमुरे भिजवलेले आणि 1 छोटासा तुकडा खोबऱ्याचा घालत आहे। यामुळे वडे मधून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत होतात।
रस्सम सोबत खाताना खूप छान लागतात। आता हे सर्व आपल्याला बारीक वाटायचं आहे, एकदम बारीक वाटायचं आहे। बारीक वाटल्यानंतर एका भांड्यात काढून घेऊयात। चवीपुरतं मीठ टाकू, 1 चमचा जिरे टाकून छानपैकी रंग बदलेपर्यंत आपल्याला विस्कच्या साहाय्याने फेटून घ्यायचं आहे। जर विस्क नसेल तर तुम्ही इथं हाताने पण फेटू शकता। हाताने फेटल्यामुळे वडे एकदम हलके होतात आणि रस्सममध्ये टाकल्यानंतर रस्सम ॲब्सॉर्ब करून घेतात। आता कढईमध्ये गरम केलेल्या तेलामध्ये हलक्या हाताने वडे सोडून द्यायचे आहेत व गॅस आपल्याला वडे टाकताना मीडियम ठेवायचा आहे आणि वडून टाकून झाल्यानंतर आपल्याला गॅस हा स्लो करायचा आहे, तरच वडे मधून फुगतात आणि वरून कुरकुरीत होतात, नाहीतर वडे वरून भाजले जाऊन मध्ये कच्चे राहतील। हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे। आता वडे काढून घेऊयात आणि गरम गरम रस्सममध्ये टाकून सर्व करूयात। 2 ते 3 मिनिट वडा रस्सम पिऊ लागतात आणि वड्याला रस्समची चव लागते। इथं रस्सम उकळून तयार आहे। इथं पहा किती मस्त कलर आणि मसाल्याचा सुगंध येत आहे। अशा प्रकारे जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, अशी कन्सिस्टन्सी रस्समची आपल्याला हवी आहे, तरच वडे रस्सम ॲब्सॉर्ब करतील आणि वड्याचा स्वाद वाढेल। गरमागरम रस्सम वडा खायला तयार आहे। चला तर मग आपण हे सर्व करायला घेऊयात। आहे ना मस्त डिश। मग रोजच्या रोज इडली करून खाण्याचा जर कंटाळा आला असेल तर नक्कीच ही मस्त रेसिपी ट्राय करा। लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल।